श्री स्वामी समर्थ. अशक्यही शक्य करतील स्वामी. या वचनानुसार कोट्यावधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा 2026मध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जाईल. स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. 2026मधील स्वामी समर्थ प्रकट दिनाबद्दल आपल्याला पुढे सविस्तर माहिती घ्यायचीच आहे. आपण सगळ्यात अगोदर त्याची तारीख जाणून घेऊया. 20 मार्च 2026ला चैत्र शुद्ध द्वितीयेला 1856मध्ये या द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटमध्ये प्रथम प्रकट झाले होते, म्हणून हा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी समर्थ महाराज हे कर्दळी वनामधून प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. त्यानंतर ते अक्कलकोटला स्थायिक झाले. प्रकट दिन हा केवळ एक सण नसून भक्तांसाठी स्वामींच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि चैतन्यमय ऊर्जेचा हा दिवस असतो. स्वामी समर्थांचे स्वामी भक्त हे घराघरामध्ये आणि मठांमध्ये विशेष सेवा करत असतात. अनेक भक्त तर 28 फेब्रुवारीपासूनच 20 मार्चपर्यंतच्या 21 दिवसांची विशेष सेवा करण्यास सुरुवात देखील केलेली आहे. यामध्ये लिखित नामजप, गुरुचरित्र पारायण, पूजाविधी आणि तारक मंत्र अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. स्वामी आपापल्या परीनं आपण जी श्रद्धा करतो किंवा आपण जी स्वामींची सेवा करतो त्या परीनं आपल्याला फळ देखील देत असतात. या पलीकडे जाऊन तुम्ही अगदीच एखाद्या ठिकाणी जाऊन बसणं देखील गरजेचं नाही, तर तुमचा नामजप देखील खूप जास्त प्रभावी ठरतो आणि स्वामी तुमच्यावरती कृपाशीर्वाद प्राप्त करतात. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कोणत्या 2 विशेष स्वामी सेवा केल्यानं स्वामी आपल्याला शुभ संकेत देतील आणि आपल्यावरती शुभ आशीर्वाद देतील याबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि आपल्याला कोणत्या ह्या 2 विशेष उपाय करायचे आहेत, म्हणजे सेवा करायच्या आहेत, ते जाणून घ्या. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ हे अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ हे कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजे स्मरण करताच आणि हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचं महात्म्य आणि महिमा हा कालातीत आहे. अनेकदा समस्या, अडचणी, संकट काही केल्या आपलं पाठ सोडत नाहीत. एक संपली की दुसरी आपल्यासमोर उभीच असते. धकाधकीच्या जीवनामध्ये बरे वाईट अनुभव येत असतात. काही वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा मन हे उद्विग्न होतं, बैचैन व्हायला होतं. अनेक दिवस आपण अशाच अशांत मानसिकतेमध्ये जात असतो. त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो, चाचपडत असतो. केवळ अंधारच आपल्या डोळ्यासमोर असतो. सगळे मार्ग संपल्यासारखे वाटतात आणि सुखदुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. चांगले दिवस दाखवण्यासाठी स्वामी आपली परीक्षा घेत असतात असं म्हटलं जातं. स्वामींची आपल्यावरती कृपादृष्टी कायम राहावी असं आपणा सर्वांना नेहमीच वाटत असतं. त्यासाठी आपणही स्वामी सेवा करण्यामध्ये कमी पडता कामा नये. त्यामुळं आपण 23 दिवस केवळ हे पुढचे 2 उपाय न चुकता सलग जरी केले तरी देखील स्वामींच्या नजरेमध्ये आपण येतो. गुरुवार 26 फेब्रुवारी 2026 पासून आपण पुढं 23 दिवस 20 मार्चपर्यंत ह्या सेवा करत असतो. पण आज बरेच दिवस होऊन गेले आणि आणखीनही वेळ गेलेली नाही. आपण ही स्वामी समर्थ प्रकट दिनाची जी सेवा आहे ती आजपासून आणि आत्तापासून लगेचच सुरू देखील करू शकतो. यासाठी आपल्याला मनाशी संकल्प करायचा आहे आणि सलग 23 दिवस किंवा आता उरलेले काही दिवस आपण हे 2 उपाय अवश्य करून पहा. यापैकी एक उपाय हा आपल्याला सकाळी करायचा आहे आणि दुसरा सायंकाळी करायचा आहे. अगदी लगेच आपल्याला गुरुवारपासून शक्य नसेल तर 21 दिवसांचा कालावधी किंवा 11 दिवस अशा दिवसांचा कालावधी निवडून देखील तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत हे उपाय करू शकता. तुम्हाला जर शक्य होणार असेल तर स्वामी प्रकट दिनाच्या नंतरही तुम्हाला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे 2 उपाय तुम्ही सुरूच ठेवा. त्यामध्ये खंड पडू देऊ नका. सकाळच्या वेळेमध्ये हा पहिला उपाय करा. एक वही घ्या आणि त्यावरती 21 वेळा श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि सायंकाळी स्वामींचा अत्यंत प्रभावी असला गेलेला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तो श्रवण करायचा आहे. हे 2 उपाय आपल्याला करायचे आहेत. हे दोन्ही उपाय करत असताना सकाळी आणि सायंकाळी वेळ निश्चित करा. तुम्हाला जी वेळ योग्य वाटते ती वेळ निवडा आणि दोन्ही उपाय करा. न चुकता सलग हे उपाय करायचे आहेत आणि हे उपाय करत असताना आपल्याला संकल्प देखील घ्यायचा आहे. सुरुवातीला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही हे उपाय करा आणि नंतर जर शक्य झालं तर तुम्ही तिथून पुढे देखील हे उपाय सुरू ठेवू शकता.
या जपासाठी आपल्याला एक निश्चित वेळ ठरवायची आहे. तुम्ही त्याच वेळी रोज ही साधना करणं हे अधिक फलदायी मानलं जातं. घरामधील देवासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर आसन टाकून तुम्ही शांत चित्ताने बसायचं आहे. समोर तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ ह्या जपाचा मंत्रोच्चार करायचा आहे. तुम्ही जर एक वही केली असेल तर त्यामध्ये श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्ही 21 वेळा किंवा 108 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा हा जप करू शकता. जप करण्यापूर्वी स्वामींना आपली मनोकामना आणि विनवणी स्वरूपात सांगा आणि जप पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. स्वामी समर्थांचा तारक मंत्र सायंकाळी म्हणताना देखील तुम्ही ह्याच पद्धतीनं विधी करायचा आहे. तुम्ही जेव्हा हा तारक मंत्र म्हणणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासमोर ह्या तुपाचा दिवा लावायचा आहे, एक अगरबत्ती लावायची आहे आणि देवघरामध्ये जे ठिकाण निश्चित केलं आहे त्याच ठिकाणी बसून तुम्हाला हा तारक मंत्राचं पठण देखील करायचं आहे. हे पठण तुम्ही 1 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा अशा पटीमध्ये देखील करू शकता. असं मानलं जातं की सलग 21 दिवस केलेल्या निस्वार्थ नामस्मरणामुळं स्वामी त्यांच्या भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि त्यांचं सत्कार्य पूर्ण करतात. रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये मनाला आपल्या मिळणारी जी अस्वस्थता असते ती दूर होऊन आपण शांतता प्रिय अशा वातावरणामध्ये जातो. या जपानं तुम्हाला स्वामींच्या जवळ जाता येतं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळवता येतो. मैत्रिणींनो, आपण जी काही सेवा सांगितली ती केवळ एक कृती नसून स्वामींशी जोडले जाण्याची एक भक्तिपूर्ण प्रक्रिया आहे. या 21 दिवसांच्या प्रवासामध्ये तुमचं आचरण हे शुद्ध ठेवा आणि श्रद्धेच्या बळावरती तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तर मैत्रिणींनो, येणाऱ्या स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही ही सेवा अवश्य करा. आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन काही महत्त्वपूर्ण जास्तीची माहिती जरी हवी असेल तरी देखील मला ती कमेंटमध्ये सांगा. मी त्याबद्दल देखील व्हिडिओ बनवीन. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करा. तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.